मी आहे सोनम या कथेची लेखिका. तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप सुंदर गोष्ट जिचं नाव आहे जादूचे झाड. खूप खूप वर्षापूर्वी एका जंगलामध्ये ना भरपूर झाडांमध्ये एक खूप सुंदर रंगबिरंगी फुलं, पानं असणारे एक झाड असते. आणि गंमत म्हणजे त्या झाडातून, त्या पानांतून उजेड येत असतो रंगबिरंगी. आणि ते झाड आहे ना, जे मागेल ती इच्छा पूर्ण करत असे. पण ते झाड फक्त रात्री दिसत असे. अजून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, हे झाड फक्त चांगल्या लोकांना, दयाळू लोकांना, पुण्य करणाऱ्या लोकांचे कल्याण करणाऱ्या लोकांनाच दिसत असे. बाकी कुणालाच दिसत नसे. आणि त्या लोकांचीच ते इच्छा पूर्ण करत असे. हल्ली कित्येक वर्ष ते झाड कुणाला दिसलेच नाही. कारण तशी लोकं या जंगलामध्ये त्या जंगलामध्ये आलेच नव्हते. जंगलाच्या जवळच्याच गावामध्ये सद्गुरू, त्याची पत्नी सावित्री आणि त्यांचा मुलगा वेद राहत असे. वेद छोटा शाळेत जाणारा मुलगा होता, मस्तीखोर होता, पण स्वभावाने खूप छान होता, दयाळू होता. विनाकारण कुणाला त्रास देत नसे. वेद याचे आई-वडील शेतकरी होते. शेतात काम करत दोघे पण. पण सर्वजण सुखी होते. जमेल तसे सर्वांना खूप मदत करत. स्वभावाने खूप चांगले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीमंत वगैरे नसताना सुद्धा जमेल तसा दानधर्म करत होते. सर्वांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी त्यांना मदत करत होते. वाईट गोष्टींपासून दूर होते. एकदा काही कामानिमित्त सद्गुरू बैलगाडीतून जंगलाच्या दिशेने दुसऱ्या गावात जात होता. खूप अंधार पडलेला असतो. पण तिथेच त्याला समोर अचानक ते सुंदर झाड दिसते. तेच जादूचे झाड. भरपूर लाल, निळा, पिवळा उजेड त्या झाडातून येत असतो. झाडामध्ये एक अद्भुत शक्ती असते. आणि नकळतच सद्गुरू बैलगाडीतून खाली उतरून त्या झाडाच्या दिशेने जातो. आणि तेवढ्यात काय होते? तेवढ्यात अचानक एक वाघोबा समोर येतो. सद्गुरूला बिलकुल तशी भीती वाटत नाही. त्याला सवय असते. आणि तो काय करतो, समोर येताना वाघाला पाहून तो पण लगेचच ठरवतो, की आपला जीव वाचवायचा. आणि तो हातातील काठी आणि भाल्याने वाघाला जखमी करतो. त्याला पळवून लावतो. पण तो वाघ चिडलेला असतो. तो परत येतो. आता तो परत हल्ला करणार. मग सद्गुरू वाघाला भीती दाखवण्यासाठी तिथेच आग पेटवतो. आणि ती आग पाहून तो वाघ पळून जातो. आणि एवढं सर्व करतानाच त्याचे लक्ष जाते समोर त्या झाडाकडे. पण तिथे आता ते झाड नसते. ते झाड गायब झालेले असते. तो विचार करतो, आपलं काय चुकलं? आपण काय वाईट केलं? आणि ते झाड गायब झालं. तेव्हा तो खूप विचार करतो. तेव्हा त्याला कळतं, की आपण हिंसा केली, आपण मारलं आहे कुणाला तरी. त्या वाघाला खूप जखमी केलं आपण. आपण वाईट वागलो, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. तरी त्याच्या मनात येतं, की जीव वाचवण्यासाठी आपण फक्त आजूबाजूला आग लावली असती तरी योग्य झाले असते आणि वाघ असा जखमी झाला नसता, तो गपचूप निघून गेला असता. मी त्याला मारून चूक केली, मी वाईट वागलो. आणि तसा दुःखी होऊन तो परत घरी येतो. घरी आल्यावर बायकोला सर्व सांगतो. ती म्हणते, "तसं पाहिलं तर तुमची चूक नाहीये. संकट आल्यावर आपल्याला पटकन काही सुचत नसतं. जीव वाचवणं हा मुख्य उद्देश असतो आणि त्यामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं चूक नाहीये. तरीही तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही मनापासून माफी मागा देवाची, की तुम्ही हे चुकीचं वागलात."
आणि तो तसाच करतो. आणि काही दिवसांनी जंगलाच्या पलीकडे दुसरीकडे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी सद्गुरू, त्याची बायको सावित्री आणि मुलगा वेद हे सर्व जंगलाच्या त्याच रस्त्याने निघतात. आज अचानक समोर पुन्हा तेच सुंदर झाड दिसायला लागते आणि ते सर्वजण आनंदाने बैलगाडीतून उतरून त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागतात. परत काय होतं? परत तोच वाघ आणि वाघीण आणि काही अजून वाघ एवढे सर्वजण समोर येतात. अचानक आलेले सर्वजण पाहून सद्गुरू, त्याची बायको, मुलगा सर्वच घाबरतात. आता काय करायचं सुचत नाही. सावित्री देवाचा धावा करते, देवाचे नाव घेते, "देवा, तूच वाचव आम्हाला." आग पेटलेली पाहून ते सर्वजण तिथेच उभे राहतात, पण पुढे येत नाहीत आणि ह्यात कुणावरही हल्ला करत नाही. सद्गुरू मनपूर्वक वाघाची माफी मागतो आणि म्हणतो, "त्या दिवशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा." आणि तो छोटा मुलगा स्वतःच्या हातातला खाऊ घेऊन म्हणतो, "तो हा सर्व खाऊ तुम्ही सर्वजण मिळून खावा, पण आम्हाला खाऊ नका." वाघाची छोटी-छोटी पिल्लं हे पाहून आनंदी होतात आणि म्हणतात आपल्या आई-वडिलांना, "आपण यांना नाही खायचं. आपण परत जाऊया. हे सर्वजण किती चांगले आहेत." आणि तो वाघ ज्याला सद्गुरूने जखमी केलेले असते, तो सुद्धा माफ करतो आणि तिकडून शांतपणे सर्वजण निघून जातात. आणि हे सर्व आनंदाने त्या जादूच्या झाडाकडे येतात. मनापासून पाया पडतात आणि ते झाड काही क्षणातच विचारतं, तुम्हाला काय हवं आहे? ते मला सांगा, मी नक्की देईल." सद्गुरू म्हणतो, "तुम्ही आमच्या घरी येऊन तिकडे उभे राहा. रोज हवे ते मागता येईल. या जंगलात येणं खूप लांब आहे आणि भीतीदायक पण आहे." झाड बोलते, "मी सर्वांचा विचार करून इथं उभा आहे. जो व्यक्ती चांगली पुण्यवान असेल, त्याचीच इच्छा मी फक्त पूर्ण करणार आणि मी कुणाच्या दरवाजात येऊन उभं नाही राहू शकत. मी कित्येक वर्षानुवर्ष इथेच आहे. मी इथेच राहणार." सावित्री बोलते, "आम्हाला ना एवढे पैसे द्या, की आम्ही किती पण दानधर्म केला तरी ते कमी नाही पडले पाहिजे. आणि आशीर्वाद द्या, की आम्ही कायम चांगलेच वागू." आणि झाड आशीर्वाद देतो आणि ते सर्वजण तिथून आपल्या घरी परततात. घरी आल्यावर त्यांना त्यांचे घर खूप मोठे आणि सुंदर बनलेले दिसते. पण कोणताही श्रीमंतीचा घमेंड न करता, स्वार्थीपणा न करता सर्वांचा सुखाचा विचार ते करतात आणि सर्वांना मदत करतात. कायम सुखी राहतात. तात्पर्य, चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतात. कशी वाटली ही गोष्ट आम्हाला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.